स्टॅम्प पेपर विकत घेतला पण वापरला नाही, मग तो किती काळ चालतो, त्याची मुदत संपते का? तर आज आपण याच स्टॅम्प पेपरच्या कायदेशीर पैलूंवर जरा सविस्तर बोलणार आहोत. मुख्यत्वे 2 प्रकार आहेत बघा. एक म्हणजे ज्युडिशियल, ज्याला आपण न्यायिक म्हणू, न्यायिक. अच्छा. आणि दुसरा असतो नॉन ज्युडिशियल, बर. म्हणजे गैरन्यायिक. ओके. आता हे जे ज्युडिशियल स्टॅम्प्स आहेत ना, ते फक्त न्यायालयाशी संबंधित कामांसाठीच वापरले जातात. म्हणजे समजा कोर्ट फी भरायची असेल तर त्यासाठी. याचा उपयोग कोर्टाबाहेरच्या कामांसाठी नाही करता येत. समजलं. आणि मग हे जे नॉन ज्युडिशियल आहेत, हेच ते जे आपण सामान्य कायदेशीर व्यवहारांसाठी वापरतो. बरोबर. जसं मालमत्तेचं खरेदी खत असेल किंवा भाडे करार. हो, भाडे करार, प्रतिज्ञापत्र, अगदी मृत्यूपत्र नोंदवताना सुद्धा हेच लागतात. हेच स्टॅम्प पेपर आपल्या जास्त परिचयाचे असतात. अर्थात आता ते नवीन पण आलंय ना, काय म्हणतात त्याला? ई स्टॅम्प्स. हो, ई स्टॅम्प्स. कागदी स्टॅम्प पेपर सोबतच हा एक पर्याय आहे. आता प्रक्रिया सोपी होते म्हणतात. हो, नक्कीच. समाजात एक मोठा गैरसमज आहे की स्टॅम्प पेपर खरेदी केल्यापासून 6 महिन्यांनी तो वापरात आणता येत नाही. तर भारतीय मुद्रांक कायदा 1899 जर आपण पाहिला तर हे एकदम स्पष्ट होतं की नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर वापरण्यासाठी कायद्यात कोणतीही अंतिम मुदत किंवा एक्सपायरी डेट नमूद केलेली नाहीये. काहीच नाही. याचा सरळ अर्थ असा की स्टॅम्प पेपर खरेदी केल्यावर 6 महिन्यानंतर काय, अगदी वर्षानुवर्षे जरी तो वापरला नाही तरी तो कायदेशीर दस्तऐवजासाठी वापरता येतो. अच्छा. मग हा जो 6 महिन्यांचा संदर्भ दिला जातो नेहमी, तो येतो कुठून? म्हणजे हा गैरसमज पसरला कसा? त्याचं मूळ आहे कायद्यातल्या कलम 54 मध्ये. कलम 54. हो, पण गंमत अशी आहे की हे कलम स्टॅम्प पेपरच्या वापराच्या मुदतीबद्दल नाहीये अजिबात. मग कशाबद्दल आहे? ते आहे न वापरलेल्या स्टॅम्प पेपरच्या परताव्याबद्दल, म्हणजे रिफंडबद्दल. ओ, रिफंड. तो तुम्ही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे परत जमा करू शकता. आणि पैसे परत मिळू शकतात? हो, त्याचा परतावा मागण्याचा पर्याय उपलब्ध असतो. अच्छा. म्हणजे तो 6 महिन्यांचा नियम परताव्यासाठी आहे, वापर थांबवण्यासाठी नाही. ही माहिती खरंच खूप महत्वाची आहे, कारण अनेकांना हे माहीत नसतं. अगदी. पण पुन्हा एकदा सांगते, ही 6 महिन्यांची अट फक्त आणि फक्त परताव्यासाठी आहे. स्टॅम्प पेपर कायदेशीररित्या वापरण्यासाठी कोणतीही कालमर्यादा कायद्यात नाही. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती मिळत राहावी यासाठी मांडेश एंटरप्राइजेस YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.